होतोय सामन्याला आपण करतोय सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. रमजान ऑन दी मार्क. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली नाहीये. ट्रॉफी फायटर्स अतिशय अप्रतिम हे शारजाचं क्रीडांगण आणि या शारजाच्या क्रीडांगणावरती उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडानगरीमध्ये पावर्स प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने सहर्ष आम्ही स्वागत करीत आहोत. कारण आपल्यासारखे दर्शक आम्हाला इथे मिळालेत, आपल्यासारखे मायबाप क्रीडा रसिक आम्हाला इथे मिळालेत आणि त्याचवेळे ही स्पर्धा आम्ही यशस्वीपणे संपन्न करू शकलोय. ट्रॉफी फायटरची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या क्रीडांगणाचा सुलतान मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं म्हणजे इम्रान, आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत इथे आपल्याला पाहायला मिळेल राहुल. या दोघांनी तर रेकॉर्ड बनवले 11व्या पर्वामध्ये रचला गेलेला इतिहास काय आहे तर मित्रांनो, पहिल्या दिवशी एकाच षटकामध्ये 6 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये गोलंदाजाने 5 विकेट घेतल्या आणि एक रनआउट इथे आपल्याला पाहायला मिळाला होता. तर 11व्या पर्वामध्ये आपण आणखीन काय जिंकलं तर 11व्या पर्वामध्ये नाबाद एखादा स्कोर चेस केला गेला. 78 धावांचं लक्ष एकही गडी न गमावता नाबाद पार्टनरशिप मध्ये हे पार केलं गेलेलं लक्ष इथे आपल्याला पाहायला मिळेल. हे कीर्तिमान आपण इथे रचलंय. निधड्या छातीने आव्हान देणारा महाराष्ट्र, कष्टकरी वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र, दिल्लीच्या तख्तालाही धडकी भरवणारा हा महाराष्ट्र, भगव्या ध्वजाचा अभिमान हा महाराष्ट्र, माझ्या शिवरायांचा जीव की प्राण हा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी हा माझा जिल्हा आणि या रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यामध्ये वसलेलं माझं पावस गाव, जिथे रंगलाय क्रिकेटचा डाव. छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. यस, या सामन्याचं समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवरती इथे जोडले जातील. जणू काही आपण रेडिओचा फील या मैदानावरती अनुभवतो असे मधुर आवाजाचे सन्माननीय दीपकजी कांबळे सर. धन्यवाद. तो इस बीच पहली गेंद के ऊपर एक शानदार तरीके से रन पूरा किया है. शिवसेना युवा सेना पुरस्कृत पावर्स प्रीमियर लीग आयोजित PPA T6 चैंपियन ट्रॉफी 2025 में आपका सभी का स्वागत है. पहली गेंद पर पहला रन पूरा करते हुए रमजान इस समय पिछले मैच में जिस बल्लेबाज ने हाफ सेंचुरी बनाई है और उस हाफ सेंचुरी के लिए उन्होंने प्रवीण भाटकर को याद किया, वो इमरान काजी. इस समय नॉस्ट गेंद पर राहुल स्ट्राइक पर सामना करते हुए एक बार फिर रमजान सोलकर राइट ओवर द विकेट से राहुल को गेंद थी, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रहती हुई और इसी बीच विकेट कीपर गेंद को गैदर करते हुए पंकज सिर्वे रन बनने का कोई मौका नहीं. इस समय स्कोर रुका हुआ 1 बिना किसी विकेट के नुकसान पर. पहले बल्लेबाजी इस समय फील्डिंग ने बैटिंग करने का फैसला किया. यतीश बिरजे ने इससे पहले कि टॉस जीता और इस समय एक बार फिर से सामना करते हुए दाहिने हाथ से राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे. रमजान की ये गेंद इस बार ड्राइव किया है, कवर स्टक और की तरफ गेंद को निकालते हुए 1 रन के लिए, और इस 1 रन की मदद से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ यहाँ पर हो चुका है 2 रन. ट्रॉफी फाइटर की टीम का स्कोर 2 रन. SR11 और ट्रॉफी फाइटर के बीच है टूर्नामेंट का फाइनल का मैच, जो इससे पहले जबरदस्त सेमीफाइनल के मैचों में प्रदर्शन किया इन दोनों टीमों ने. फिर से एक बार रमजान पावर प्ले का ओवर जारी है. इमरान को गेंद करेंगे, इस बार गेंद बैकफुट पर जाते हुए गेंद को ऑफ साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए. इस समय दोनों खिलाड़ी सोमेश्वर मोहल्ले के हैं, इनके बीच ये मुकाबला हो रहा है पावर्स के ऐतिहासिक मैदान पर. एक तरफ रमजान सोलकर, लकी स्टार सोमेश्वर, उनकी दोनों की अपनी टीम है, लेकिन पावर्स में एक जो कि बैट्समैन ट्रॉफी फाइटर से और एक SR की तरफ से. अगली गेंद रमजान की, इस बार ऑन साइड पर गेंद को खेला मिड विकेट की दिशा में, जब तक कि अहमद गेंद के ऊपर पहुंच रहे हैं. 1 रन देने का मौका मिला बैट्समैन इमरान के लिए और इस 1 रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन. 3 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. हमारे साथ राजा जी देसाई आदरणीय यहाँ पर मौजूद है, उसी तरह प्रतिभा जी मेस्त्री यहाँ पर मौजूद है. एक बार फिर सभी का स्वागत है जो लोग यूट्यूब के माध्यम से मैच को देख रहे हैं, और यहाँ पर काफी संख्या में उपस्थित पब्लिक का भी स्वागत है. एक बार फिर से ये गेंद बार सफल करने का प्रयास, बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर निकले थे, लेकिन गेंद के ऊपर किसी तरह कोई रन का कोई मौका नहीं. और इसी के साथ ये ओवर समाप्त हो चुका है. पारी का पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर केवल 3 हो चुकी है.
एक बार फिर ये सारी 11 की टीम के गेंदबाजों ने बढ़िया प्रदर्शन किया। चलते डीजे की ओर। थँक्यू। त्याचप्रमाणे या ठिकाणी रत्नागिरी उपशहर प्रमुख आमचे मित्र रोहित मायनाक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय। रत्नागिरी उपशहर प्रमुख रोहित मायनाक यांना विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय। डीजे। तो इसी बीच पहली ओवर की समाप्ति हो चुकी है। आदरणीय नेताजी पाटिल साहब इस हमारे भव्य मंच पर विराजमान है, उनका स्वागत है। उसी तरह तात्या जी सावंत सर इस बीच उनके साथ मौजूद है, उनका स्वागत है। दो बड़ी हस्तियां इस ग्राउंड के ऊपर इस मंच पर आ चुकी, विराजमान हो चुकी है, उनका स्वागत है। पिछले मैच के हाफ सेंचुरी बनाने वाले बल्लेबाज इमरान एक अटपटे ढंग से इस मैच में शुरुआत कर चुका है। देखना है कि किसने अच्छी शुरुआत कर पाएंगे आने वाले ओवरों में, जो कि पावर प्ले का दूसरा ओवर आरंभ होने जा रहा है। बॉलिंग मार्ग पर दिगंबर सेमीफाइनल के मैच में जबरदस्त प्रदर्शन किया था दिगंबर ने, उन्हें बॉलिंग मार्ग के ऊपर लगाया जा चुका है। फाइनल का मैच जितने भी पब्लिक का एक बार फिर से स्वागत है। यूट्यूब पे काफी लोग इस समय ऑनलाइन मैच देख रहे हैं, उनका भी स्वागत। दिगंबर राइट ओवर द विकेट से गेंद करेंगे इमरान काजी के लिए। इस बार मिडल ऑफ स्टंप पर गेंद को ऑन साइड पर गेंद को घुमा करके ला शॉर्ट फाइनल के स्थान पर गेंद फील्ड हो रही है। एक रन और एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 4 रन और इस समय बिना किसी विकेटों के नुकसान पर। फिर से बार अगली गेंद करते हुए यहाँ पर दिगंबर यतीशवीर जी लगातार अच्छा प्रयास करेंगे इस मैच में। इस समय बड़े स्कोर की तरफ जब भी बढ़ने की कोशिश होगी। राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए ये गेंद ऑफ स्टंप की गेंद को खेला है मिड ऑफ के पोजीशन पर, जब तक की गेंद वहां पर फील्ड हो रही है। एक रन पूरा किया है, एक रन की मदद से कुल मिलाकर स्कोर बढ़ता हुआ 5 रन। इक्का दुक्का करते हुए स्कोर बोर्ड को हिलाया जा रहा है। पावर प्ले के रन काफी महत्वपूर्ण हो गए सेकंड इनिंग में। देखना कितनी अच्छी शुरुआत हो सकेगी। दूसरा ओवर पारी का जारी है। इमरान सामना कर रहे हैं जिन्होंने हाफ सेंचुरी इस मैदान के ऊपर बनाई है, एक रिकॉर्ड बना दिया है। इस बार उठाकर गेंद को खेला मिड विकेट की दिशा में, गेंद हवा में गेंद के नीचे आ रहे हैं अहमद और आउट। इमरान आउट हो चुके हैं, जिन्होंने सेमीफाइनल के मैच में अपने अकेले दम पर मैच को जीता था, वो इस फाइनल के मैच में जल्दी आउट होकर मैदान से बाहर आ रहा है। दिगंबर के लिए शानदार विकेट मिला, अहमद के हाथों कैच आउट किया। पहली सफलता मिलती हुई यहां पर एसआर 11 की टीम के लिए 5 रन 1 विकेट के नुकसान पर। विजय सीसीआरसी वॉरियर्स के मुजम्मिल पांड्रे थे। बालक किरण पालकर, जतिन भिवंदे, गणेश पारकर, नदीम पांड्रे, नाना पावस्कर, मुजम्मिल लांबाड़े, अमित लिंगायत जो इस टीम के ओनर थे, जिनकी टीम यहाँ पर खेली थी, उनका भी स्वागत है। लेकिन इसे सेकंड करते हुए विजय को गेंद, इस बार विजय ने गेंद को निकाला है लॉन्ग लेग की तरफ। गेंद हवा में कैच ड्रॉप और गेंद बाउंड्री लाइन के नजदीक फील्ड हो रही है। 2 रन बना रहे हैं दोनों बल्लेबाज, तीसरे रन के लिए दौड़ना चाह रहे हैं और काफी खतरनाक रन पूरा करते हुए 3 रन। उसी तरह रुपेश नेवरेकर, अनिकेत आमरे, सिद्धेश वडपकर, सुभाष लाड, रफीक जी सारंग, उदय जी पाटिल, संजय जी गुराव, प्रतीक जी साळवी, लक्ष्मी केशव फंड्स ऑफ टीम के मालक थे। इन सभी का स्वागत है जिन्होंने अपने टीमों को यहां पर सबमिट किया और काफी जबरदस्त खेल देखने का मौका मिला इन टीमों का। इन सभी पैकरों का एक बार फिर से स्वागत है। फिर से बार ओवर द विकेट से गेंद डालते हुए दिगंबर राहुल के लिए, इस बार राहुल ने गेंद को उठाकर खेला, गेंद हवा में कैच आउट होने का खतरा और आउट। इनसाइड आउट खेलने का खामियाजा भुगतना पड़ा। कवरेज टकर की तरफ से उठाना चाहते थे लेकिन सीधे क्या दे बैठे। विकेट नंबर दूसरा गिरा है। दोनों ओपनर बल्लेबाज फेल हो चुके फाइनल के मैच में।
सेना स्पॉन्सर पावर्स प्रीमियर लीग आयोजित पीपीएल T6 चैंपियंस ट्रॉफी 2025 के फाइनल में दो टीमें हैं। ट्रॉफी फाइटर की टीम ने अब तक 2 विकेट गंवाए हैं। SR11 टीम के सामने नए बैट्समैन के रूप में मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए, जिस बैट्समैन की पूरे टूर्नामेंट में चर्चा रही है, इस मैदान के ऊपर बढ़िया पारी खेली है। पीपीएल के 7 बार चैंपियन रह चुके हैं टीम के एकलौते प्लेयर यतीश इस समय बिरजे मैदान पर आ चुके हैं बैटिंग करने के लिए। यतीश बिरजे 7 बार पीपीएल टूर्नामेंट जीतने का रिकॉर्ड। इस समय दिगंबर गेंद करेंगे दाहिने हाथ से राइट हैंड राउंड द विकेट। यतीश बिरजे सामना करेंगे, लेग स्टंप के बाहर गेंद को उठाकर खेला है, शानदार पुल किया है और गेंद सीमा रेखा के बाहर। ये बोरिया मोबाइल सिक्सर, शानदार स्ट्रोक खेला। इसी के साथ गेंद बाउंड्री लाइन के बाहर। गुड स्कोर हो चुका है 14। इस गेंद को क्या शानदार तरीके से गेंद को निकाला 6 रनों के लिए। और इस समय ओवर की 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या केवल 14 हो चुकी है। एक सिक्सर की बदौलत ओवर नंबर पारी का तीसरा आरंभ करने के लिए अहमद नाकवा इस समय गेंद करेंगे विजय के लिए। दाएं हाथ के बल्लेबाज विजय इस समय सामना करेंगे। पावर्स पीपीएल के टूर्नामेंट का फाइनल का मैच खेला जा रहा है। सामना करते हुए अहमद की गेंदबाजी का विजय दाएं हाथ के बल्लेबाज और पिच गेंद हल्का तो गेंद को ड्राइव किया, कवर स्टकर की तरफ गेंद को निकाल दिया। वहां पर फील्डर गेंद को जब तक उठा मिस फील्ड हुआ है। दूसरा रन पूरा कर रहे दोनों बैट्समैन। फील्डर के ऊपर दबाव बना दिया गया है और 2 रन चुराते हुए दोनों बैट्समैन 2 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 16 रन। जबकि 2 विकेट के नुकसान पर इमरान खाजी आउट हुए हैं। उसके बाद राहुल का विकेट गिरा और इस समय यतीश और विजय क्रीज के ऊपर डटे हुए बल्लेबाज। 7 बार चैंपियन बनने का रिकॉर्ड है यतीश के नाम पर ये पीपीएल के टूर्नामेंट में। ओवर द विकेट से अगली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, काफी ज्यादा बार इस बार गेंद थोड़ी सी अपील हो रही है, लेकिन अंपायर का वाइड का इशारा। और इसी के साथ ये अपील समझी जा सकती है कि अंपायरों के ऊपर दबाव बनाने की कोशिश जारी थी, लेकिन सालिम जी कोतेवड़ेकर और सज्जाद जी दरवेश क्या जबरदस्त अंपायरिंग कर चुके हैं पूरे टूर्नामेंट में। वाइड का इशारा। रन संख्या 17 रन 2 विकेटों के नुकसान पर अहमद अगली गेंद करते हुए एक बार फिर से गेंद को ड्राइव किया, कवर स्टकर के बीच में से गेंद को निकाला है। गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, वहां पर फील्डर गेंद को उठा रहे हैं। दूसरा रन पूरा किया गया। यहां पर विजय के द्वारा इन 2 रनों की मदद से स्कोर बढ़ता हुआ यहां पर ट्रॉफी फाइटर की टीम का 19 रन 2 विकेट, जिसमें कि इमरान का विकेट शामिल है जिन्होंने हाफ सेंचुरी लगाई थी, लेकिन एंड मैच पर एंड फाइनल में उनका बल्ला नहीं चला। और सीबीजी गेंद फुल टॉस उसको ड्राइव किया, कवर पर क्या वहां पर 1 बाउंस गेंद सीमा रेखा के नजदीक फील हो रही है। सिर्फ 1 रन मिला विजय के लिए। एक फुल टॉस गेंद थी, लेकिन बड़ा स्ट्रोक नहीं खेल सके थे विजय। 1 रन और इस 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 20 रन 20 रन और 2 विकेट के नुकसान पर ओवर नंबर पारी का तीसरा प्रगति पर। पब्लिक के लिए भी एक खुश खबर है। बाहर बैठे पब्लिक जो भी कैच करेगा उसके लिए 100 रुपीज का प्राइज आदरणीय वैभव जी उर्फ वाया पावस्कर इनके सौजन्य से दिया जाएगा। एसएस मोबाइल की तरफ से ब्लूटूथ गॉगल है। इरफान पठान इनके सौजन्य से हिट एंड विन का बैनर लगा हुआ है। क्या फाइनल में हिट एंड विन का किसी को मौका मिलेगा, प्राइज मिलेगा? यतीश बिरजे सामना करने के लिए तैयार है। बाएं हाथ के बल्लेबाज। रन संख्या 20। इस समय ओवर नंबर पारी का तीसरा प्रगति पर अहमद नकवा राइट ओवर द विकेट से गेंद डालते हुए। बड़ा मैच, 7 बार चैंपियन रह चुके पीपीएल में
यतीश बिरजेश मुकाबला करते हुए अहमद की गेंद इस बार पटकती हुई गेंद को उठाकर खेला, गेंद बाउंड्री लाइन के बाहर आ रही है, कोई मौका नहीं किसी के पास, गेंद सीमा रेखा के बाद शानदार छक्का जड़ाते हुए यहाँ पर यतीश बिरजे, मोरिया मोबाइल सिक्सर शॉर्ट बॉल। और ये हमारे पब्लिक जहां पर उन्होंने कैच कर दिया है उन्हें 100 रुपए जरूर मिलेंगे, वो जल्दी तुरंत आए और अपना नाम दे, अन्यथा बहुत गड़बड़ हो सकती है, इतनी पब्लिक है। और ऐसे में बार बार हमें यूट्यूब पर कैमरे के साथ देखना पड़ेगा, जल्दी आइए। तो इसी बीच ओवर द विकेट से अगली गेंद करते हुए अहमद, गेंद करते हुए यतीश को, और यतीश नाल के हाथों से गेंद को खेला पॉइंट की दिशा में प्लेस करते। ठीक हमारे सालिम जी कोतेड़ेकर थे वहां पर, जिन्होंने वहां पर फील्डर जबकि फील्ड करते हुए, ठीक हमारे अंपायर थे सालिम कोतेड़ेकर। सालिम जी कोतेड़ेकर ने भी कोतेड़ा में एक बड़ा टूर्नामेंट आयोजित किया है जिसका फर्स्ट प्राइज है 30,000 का। आज वो अंपायरिंग कर रहे हैं, लेकिन 21 तारीख को 24 तारीख से बड़ा टूर्नामेंट है कोतेड़े में भी। तो इस बीच स्कोर हो चुका है 27 रन स्कोर हो चुका है। क्या यतीश बिरजे हमारे पब्लिक को मौका देंगे 100 रुपए का जीतने का? और इस समय पावस प्रीमियर लीग के T6 का ये जबरदस्त मुकाबला चलता हुआ, ऐतिहासिक क्षण 11वां सीजन। ओवर द विकेट से अहमद की गेंद इस बार उठाकर गेंद को हवा में खेला है, कॉट एंड बॉल का चांस, और गेंद के नीचे अहमद आउट। बल्लेबाज इस समय आउट हो चुके हैं, विजय आउट हो चुके हैं, और इसी के साथ तीसरा झटका लगा। और इस समय स्कोर 27 रन, जबकि 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। बेहद मजबूती के साथ फाइनल का मैच देखने के लिए हमारी पब्लिक यहां पर आ चुकी है, उनका एक बार फिर से स्वागत है। तनुज जी मुड़ेकर, इनकी तरफ से ड्रिंक्स मैदान पर प्रेजेंट किया जा चुका है। जबरदस्त माहौल। सचिन जी भाटकर, दुर्भाग्य रहे कि उनकी टीम सेमीफाइनल से फाइनल तक नहीं पहुंची, लेकिन बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे थे। लेकिन बहुत बड़ा आयोजन सचिन भाटकर इनके माध्यम से देखने को मिला है, और काफी ज्यादा सपोर्ट आनंद भाटकर, सचिन जी भाटकर के लिए, अमोल जी भाटकर, ये पूरे पीपीएल के मेंबर है जिन्होंने बहुत बड़ा माहौल तैयार किया है। 11 साल एक मजबूत टूर्नामेंट आयोजित करने का एक रिकॉर्ड है सचिन जी भाटकर के नाम पर। और इसमें यतीश दिगंबर राइट आर्म राउंड द विकेट सेकंड इस समय लेकर यतीश के लिए, क्या फाइनल के मैच में बड़ी पारी खेल सकेंगे यतीश? एक अच्छी शुरुआत कर चुके हैं यतीश दिगंबर, राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद यतीश के लिए ऑफ स्टंप से बाहर निकलती हुई गेंद क्यों गैदर नहीं कर सके थे, लेकिन विकेट के पीछे शॉर्ट फाइन लेग पर गेंद विद्याबिन के द्वारा फील्ड हो रही है 1 रन 22 के रूप में। और इस 1 रन के मदद से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ ट्रॉफी फाइटर की टीम का कुल मिलाकर 28 रन। ट्रॉफी फायटर्स जगाच्या समोर कोण प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया लाईनच्या पासून मागे जायचंय। ट्रॉफी फायटर्स संघ मालक, मला विनंती असेल की आपल्या डगआउटच्या समोर कोण प्रेक्षक असतील त्यांना ट्रॉफी पासून कमीत कमी 8 ते 10 फूट मागे बसवायचंय। फिल्डरला कोणत्याही प्रकारची अडचण। ओवर द विकेट से गेंद हल्के से हाथों से गेंद को आकाश ने गेंद को खेला है, और गेंद जब तक की कवर फील्ड हो रही है 1 रन, और इसी 1 रन की मदद से रन संख्या स्कोर बढ़ता हुआ 29 रन। इस बीच आकाश मैदान पर है, यतीश के साथ पारी को आगे बढ़ा रहे हैं, लेकिन सभी की निगाह है यतीश के ऊपर है। गोल्फ चैंपियंस ट्रॉफी में भी बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया था, लेकिन एक बार फिर मौका बना हुआ है पावर्स प्रीमियर लीग
के इस टूर्नामेंट में लगातार 3 छक्कों के लिए रोहित मायनाक इनकी तरफ से 100 रुपीज का प्राइज है। 1000 रुपए का प्राइज फाइटर ट्रॉफी फाइटर के बैट्समैनों के लिए इस बार गेंद थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी, लेकिन किसी रन के लिए नहीं। 29 पर रुका हुआ स्कोर है ट्रॉफी फाइटर के किसी भी बैट्समैन के लिए। लगातार 3 सिक्सर के लिए रोहित मायनाक इनके तरफ से 1000 रुपीज का कैश प्राइज है इनाम। दिगंबर गेंद करते हुए यहां पर यतीश के लिए फुल टॉस थी और यतीश ने अपने स्टॉक के लिए जगह बना गेंद बॉर्डर की तरफ आ रही है। बहुत ही शानदार फील्डिंग वन बाउंस अहमद नकवा के द्वारा मिड विकेट की दिशा में गेंद को घुमा कर खेला था यतीश ने, और इसी के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन 30 रन स्कोर। जबकि 2 विकेट के नुकसान पर 3 विकेटों के नुकसान पर जबकि ओवर नंबर पारी का चौथा जारी है। दिगंबर गेंदबाजी कर रहे हैं। जबरदस्त मुकाबला देखने का मौका बना हुआ है हमारे पब्लिक के लिए। फिर से एक बार स्वागत है पब्लिक का। आदरणीय मंच पर बैठे हुए हैं नेताजी पाटिल साहब, उनका भी स्वागत है। तो फिर से एक बार अगली गेंद करते हुए दाहिने हाथ से राइट ओवर 2 विकेट से गेंद करते हुए आकाश सामना करेंगे। आकाश को गेंद और इस बार बैकफुट पर जाते हुए गेंद को खेलना चाहते थे, लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में किसी रन के लिए कोई मौका नहीं था। बढ़िया गैदरिंग देखने को मिली विकेट के पीछे। फिर से एक बार अगली गेंद करते हुए दिगंबर ओवर नंबर पारी का इस समय चौथा प्रगति पर राइट ओवर 2 विकेट से गेंद करते हुए आकाश को गेंद, और आकाश ने लेग स्टंप की गेंद को उठाकर गेंद को खेला। गेंद हवा में फील्डर गेंद के नीचे, वहां पर कैच आउट होने का खतरा और आउट। ये चौथा विकेट गिरा है और आकाश बैक टू द पैविलियन। लगभग विकेटों के बीचों बीच गेंद थी मिडल और लेग स्टंप की गेंद को उठाकर खेला, लेकिन मिड विकेट स्क्वायर लेग के बीच कैच दे बैठे। जबरदस्त शुरुआत है यहां पर एसआर की 11 की कि ज्यादा स्कोर नहीं दे रहे हैं, ज्यादा मौका नहीं दे रहे हैं बैट्समैनों के लिए। यतीश बिरजे जैसे बैट्समैन के बल्ले पर नियंत्रण रखा हुआ है। की समाप्ति हो चुकी है और 4 ओवर के बाद केवल मात्र स्कोर है यहां पर 30 और 4 विकेट के नुकसान पर क्या रणनीति बनाएंगे यहां पर यतीश। आने वाले गेंदबाजों के ऊपर जो कि मैदान पर बैटिंग के लिए जा चुके हैं बल्लेबाज शुभम आ चुके हैं। शुभम को भेजा जा चुका है बैटिंग करने के लिए। शुभम इस समय सामना करेंगे। एक बार फिर हमारी कमेंट्री टीम राजा जी देसाई, प्रतिमा जी बेस्तरी, एक बार फिर आपका सभी का स्वागत है। अहमद 5वां ओवर आरंभ करेंगे। इससे पहले अनुमान लगाया जा चुका था, एक यहां पर बाइट लिया गया था राजा जी देसाई, इन दोनों के बीच में ही पूछा था। ये दोनों आमने सामने। अहमद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकलती हुई विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है। यह मुकाबला खास तौर से यतीश बिरजे और अहमद के दरमियान है, लेकिन यतीश बिरजे पहली गेंद पर पूरी तरीके से फंस चुके हैं। अगली गेंद का सामना करेंगे, मुकाबला करेंगे। देखना कितनी बहादुरी के साथ गेंद का मुकाबला करते हुए सामना करेंगे। ये गेंद ओवर पे बार बहुत ही क्या शानदार गेंद, विकेटों के नजदीक से होती हुई बीट होते हुए यतीश, बढ़िया गेंद डाली है अहमद ने। अब तक 2 गेंदों पर हावी हो चुके हैं यतीश पर अहमद। रुका हुआ स्कोर है 30 और 4 विकेट के नुकसान पर ट्रॉफी फाइटर के टीम का एक फाइटर बल्लेबाज मैदान पर है, लेकिन अहमद नाकवा उनके खिलाफ क्या जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन कर रहे हैं। फिर से एक बार अगली गेंद का सामना करेंगे, मुकाबला करेंगे यतीश शुभम। इस समय नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सज्जद जी दरवेश से मेन अंपायर है, सालिम जी को तोड़कर स्क्वायर लेग अंपायर है। जबरदस्त अंपायरिंग पूरे 5 दिन में यहां पर देखने को मिली है। राइट हैंड ओवर द विकेट से गेंद डालते हुए यतीश के लिए, यतीश सामना करेंगे अहमद। राइट हैंड ओवर द विकेट से ओवर पिच गेंद, उसको उठाकर गेंद को खेला मिड विकेट की दिशा में, गेंद सीधे 6 रनों के लिए। इस बार खराब गेंद डाली थी, ओवर पिच गेंद डाली थी, घुटने पर बैठते हुए बड़ा शॉट लगा दिया है और गेंद सीधे 6 रनों के लिए। मोरिया मोबाइल सिक्सर, यतीश के बैट से निकलता भाई दूसरा छक्का।
आदरणीय नेताजी पाटील तुषारजी साळवी, युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय विजयजी चव्हाण, शिवसेना विभाग प्रमुख पावस सचिन उर्फ तात्या सावंत, विभाग प्रमुख पाली मौजूद है। और उसी तरह अगली गेंद देकर यहाँ पर अहमद राइट और 2 विकेट से गेंद करेंगे यतेश के लिए। पटकती हुई गेंद शॉर्ट ऑफ लेंगे, घुमाना चाहते थे लेकिन इस बार गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, गेंद को खेल नहीं सके हैं स्वप्निल जी तांबे। मुग्धा एग्रो प्रोपराइटर जितेंद्र सिरसेकर, कार्यालय प्रमुख अमोल जी मोहिते, युवा सेना विभाग। तो इसे भी अगली गेंद करते हुए दाहिना हाथ से अहमद ओवर द विकेट से पटकती हुई गेंद बाहर उठाकर लंबा स्ट्रोक खेला लेकिन गेंद हवा में कैच आउट होने का खतरा। और इसी के साथ ये यतीश की पारी समाप्त। यतीश ऐसा लग रहा था कि बड़ी बल्लेबाजी करेंगे लेकिन आखिर में टॉपेज लगा और विकेट के पीछे कैच आउट, बड़ा विकेट। SR 11 के जो रफीक भाई है सारंग, जो एकलौते से पैक कर रहे हैं, जो लगातार 11 साल इस टूर्नामेंट का इंतजार कर रहे थे, आखिर में फाइनल में उनकी टीम पहुंच चुकी है लेकिन बेहद मजबूत प्रदर्शन कर रही है। लेकिन दूसरी तरफ ट्रॉफी फाइटर गणेश जी पारकर इनकी टीम है, वो इस समय संघर्ष कर रही है। यहां पर यतीश बिरजे का विकेट गिरा है, बड़े स्कोर के लिए संघर्ष कर रही है। रफीक जी सारंग इनकी SR 11 की टीम है जो पिछले लगातार 10 साल इस मैदान पर कोशिश कर रही है ट्रॉफी जीतने की। इसी बीच ओवर द विकेट से अहमद पिछले साल के रनर रह चुके हैं इस PPL में। अहमद नाकवा, क्या फाइनल में बड़ा प्रदर्शन यहां पर जारी है। एक बार बहुत ही बड़ा गेंद LBW का अपील, लेकिन अंपायर का इशारा, ये गेंद विकेटों को छोड़कर जा रही थी, जोरदार अपील की गई लेकिन इसमें जी एक रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ यहां पर हो चुका है। ओवर की समाप्ति हो रही है, 37 रन 5 ओवर की समाप्ति के बाद। तसेच या ठिकाणी गोलक विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय नंदाशेठजी मुरकर यांचं देखील या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होईल। तो इस मैच ये 5वें ओवर की समाप्ति हो चुकी है। 5 ओवर के बाद आदरणीय नंदाशेठ मुरकर गोलक विभाग प्रमुख, इनका जोरदार यहां पर आगमन हो चुका है। इस टूर्नामेंट के फाइनल के प्रेजेंटेशन सेरेमनी में उनके द्वारा ट्रॉफी का वितरण भी किया जाएगा। दीपक जी बिरजे सर यहां पर आ चुके हैं, उनका स्वागत है। आदरणीय नंदाशेठ जी मुरकर, जिनका इंतजार किया था, लंबा इंतजार खत्म हो चुका है, वह यहां पर आ चुके हैं व्यासपीठ पर। इस मंच पर रन संख्या कुल मिलाकर स्कोर हो चुका है 37 रन स्कोर। ट्रॉफी फाइटर के टीम का बड़े स्कोर की उम्मीद है। सुविचार इस समय रोहन की गेंदबाजी का सामना करेंगे। सुवी राइट ओवर द विकेट से सामना करने के लिए तैयार होते हुए, इस बार एज लगा, गेंद हवा में है, कॉटन बॉल का चार्ज, गेंद के नीचे फील्डर और उसी के साथ कैच ड्रॉप। और सुविचार को लगा कि शायद वो आउट होंगे, रन नहीं ले रहे थे, लेकिन 1 रन पूरा करते हुए रन संख्या स्कोर इस समय 38 रन 4 विकेट के नुकसान पर। इस भव्य मंच पर नेताजी पाटिल साहब, नंदाशेठ जी मुरकर गोलक विभाग प्रमुख मौजूद है, उनका एक बार फिर से स्वागत है। फिर से एक बार एक ओवर द विकेट से रोहन गेंद करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज शुभम के लिए। शुभम सामना करने के लिए तैयार है। फाइनल का मुकाबला देखने के लिए काफी देर संख्या में यहाँ पर पब्लिक उपस्थित हो चुकी है। ओवर द विकेट से गेंद, इस बार ओवर पेज, उसको उठाकर गेंद को खेला, गेंद हवा में है, कैच आउट होने का खतरा। और ये क्या ड्रॉप, लगातार 2 कैचेस ड्रॉप, लेकिन इसका लाभ नहीं उठा पा रही है ट्रॉफी फाइटर की टीम के बल्लेबाज। ट्रॉफी फाइटर के बैट्समैनों के लिए इसका लाभ जरूर उठाना चाहिए, जो कि हाफ चांसेस को फुल चांस में कन्वर्ट करना था। एक बड़े स्कोर की उम्मीद है। लगातार इस मैदान के ऊपर 96 का स्कोर भी देखने को मिला, एक टीम ने बनाया, लेकिन फाइनल के मैच में क्या 50 का आंकड़ा छू सकेगी एक टीम ट्रॉफी फाइटर। फिर से बार रोहन गेंद करते हुए शुभम के लिए,
ये गेंद और शुभम ने क्या शॉट खेला है, मिड विकेट के ऊपर से गेंद जा रही है 6 रनों के लिए, जामर पब्लिक के लिए इनाम जीतने का मौका था। वैभव जी पावर स्कोरिंग की तरफ से 100 रुपीज का प्राइज है कैश देने के लिए बाउंड्री के बाहर, लेकिन रन संख्या स्कोर बढ़ता हुआ छक्के की मदद से 46 रन स्कोर हो चुका है। आखिर के 3 गेंदें शेष है। ओवर नंबर 6 प्रगति पर शुभम सामना करने के लिए तैयार। 46 रन स्कोर, 4 विकेट के नुकसान पर रोहन राठौर ओवर द विकेट से गेंद डालते हुए दाएं हाथ के बल्लेबाज सामना करेंगे शुभम। इस बार घूमकर गेंद को खेलना चाहते थे, लेकिन 1 रन के दौड़े रन आउट का खतरा, लेकिन यहां पर निशाना गलत होता हुआ 1 रन पूरा कर चुके हैं। और इसी के साथ ये शुभम यहां पर संभवतः देखना यह है कि अपील आउट की हो रही है। संघर्ष कितना कड़ा करना पड़ रहा है, ये रन लेते समय एहसास हो रहा है कि काफी बड़ा प्रेशर पड़ चुका है ट्रॉफी फाइटर की टीम के ऊपर, लेकिन स्कोर हो चुका है 47। और इस समय शुभम वापस लौट रहे हैं। आउट होना था सुविचार को, लेकिन शुभम को विकेट गंवाना पड़ा और इसी के साथ ये विकेट छठा गिरता हुआ 5वां विकेट गिरा है। अमित इस समय लास्ट गेंद पर, जो कि स्ट्राइक पर सुविचार फाइनल ओवर की बची हुई गेंदों का सामना करेंगे, मुकाबला करेंगे रोहन। ओवर 2 विकेट से इस बार ऑफ स्टंप की गेंद कॉन्सर्ट पर गेंद को खेला, मिड विकेट की दिशा में गेंद जा रही है। 1 रन पूरा किया है और केवल मात्र 1 रन दूसरे की सोच रहे थे, इस बार सुविचार ने अमित को वापस भेजा। 1 रन पूरा कर रहे हैं और इसी 1 रन की मदद से केवल स्कोर 48 लॉस ऑफ 7 विकेट इस समय स्कोर हो चुका है। नेताजी पाटिल साहब इस बीच हमारे मंच पर मौजूद है। विजय जी चौहान, शिवसेना विभाग प्रमुख, सचिन उर्फ तात्याजी सावंत विभाग प्रमुख पाली, स्वप्निल जी तांबे बुगदाई एग्रो प्रोपराइटर, जितेंद्र सिरसेकर कार्यालय प्रमुख, अमोल जी मोहिते युवा सेना उप प्रमुख, नंदाशेर जी मुरकर गोलप विभाग प्रमुख। फाइनल गेंद लेकर ओवर द विकेट से सुविचार रिवर्स खेलना चाहते थे, बीट हुए और इसी के साथ यहां पर ओवर नंबर पारी का छठा पूरा होता हुआ 6 ओवर कंप्लीट। 6 ओवर के बाद यह स्कोर यहां पर केवल 48 हो चुका है। यह पहला ऐसा बार हुआ है कि सेमीफाइनल की टीम 50 का आंकड़ा तक छू नहीं सकी और वो भी फाइनल में। और ये 48 रन 49 रन कितने जबरदस्त होंगे, कितना संघर्ष जिस तरीके से किया है यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए ट्रॉफी फाइटर की टीम ने, उसी तरह दूसरे नंबर पर बल्लेबाजी करने वाले एसआर की टीम के लिए कितने मेहनत लगना पड़ेगी, कितने बहादुरी के साथ यहां पर वो टारगेट को स्वीकार करेंगे। इसके बारे में बॉल बाय बॉल कमेंट्री करने के लिए राजा जी देसाई आ रहे हैं। इस बीच हमारे मंच पर सम्मानीय नंदाशेर जी मुरकर, नेताजी पाटिल साहब, इनका एक बार फिर से स्वागत। और आ रहे हैं कमेंट्री करने के लिए राजा जी देसाई। प्रेक्षकांमधून सदाकत याने कॅच घेतली होती, तर त्याचं बक्षीस द्यायचं राहिलं, त्याने कृपया मंचाशी संपर्क साधायचा आहे।
सदाकत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काजी सर या ठिकाणी त्यांना विनंती असेल की कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. शौकत काजी सर, तुम्हाला विनंती असेल कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यस थँक्यू. आपण पाहतोय पॉवर्स प्रीमियर लीग पर्व 11 आणि हा महाअंतिम सोहळ्याचा हा अंतिम सामना इथे आपण पाहतोय. SR11 वर्सेस ट्रॉफी फायटर्स. टॉस जिंकला गेला. ट्रॉफी फायटर्स संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेला इथे निर्णय आणि निर्धारित 6 षटकांमध्ये धावा इथे बनवल्या गेल्या. त्यावेळी 48-49 धावांचं लक्ष ठेवलं गेले SR11 संघासमोर. इथे चर्चा होईल कारण SR11 संघ गेले 11 पर्व म्हणजे हे आणि या 11वा पर्व. ठिकाणी आजच्या या रोपच्या बाहेर ज्या ज्या प्रेक्षकांनी या ठिकाणी कॅच झेल घेतलेला आहे त्याने या ठिकाणी प्राइज जारी झाले ते आमचे मित्र चिंतामणी पावसकर यांच्या माध्यमातून यावेळी देखील जो एक्झिबिशन मॅच मध्ये जो झेल घेतला होता सदाकत याला देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज प्रदान करण्यात आले. थँक्यू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. यस थँक्यू. फिंगरचा जादूगर, जादूगी फिरकी गोलंदाज, सुविचार पॉवर प्लेचं पहिलं षटक समोर आहे. तू या दिगंबर शफलून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल, पंचदंडित करतायत. येतो इथे वाईट बॉल. 49 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ही हुकमी जोडी इथे आपण पाहतो SR11 संघाची. स्ट्रायकिंग एंडला दिगंबर आहे. कमी आहे हाईट परंतु जबरदस्त देतो फाईट अशी ख्याती असणारा हा दिगंबर या संपूर्ण 11व्या पर्वामध्ये यानं धमाका केलाय. सुविचारचा पुढचा चेंडू यावेळी दिगंबरसाठी स्टेपिंग करतोय. यावेळी कट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये बाहेर बॅल बॉल गॅदर करेल, थ्रो करेल. त्याचबरोबर 1 रन सहज सोप्या पद्धतीने ते पार केले गेले. मस्ट विन सामना आहे. जे स्वप्न आपल्या मालकाने गेले 11 वर्ष पाहिले ते कुठेतरी पूर्ण करण्याची एक संधी आपल्याला इथे मिळून दिले आणि आपल्या माध्यमातून मालकाचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे आपल्या संघाचं स्वप्न पूर्ण करणं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न यावी हा संघ इथे करताना दिसतोय. यावी स्ट्रायकिंग एंडला संतोष तडळकर. मी सांगू इच्छितो संतोष करलकर हे पोलीस सेवा दलामध्ये देखील आपल्या पावस पूर्णगड ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. संतोष करलकर यावेळी पहिल्या वेळी त्यांनी आपलं नाव नोंदवलं होतं पावस प्रीमियर लीग मध्ये आणि पहिल्याच वर्षी हे संतोष करलकर आपल्याला या ठिकाणी मैदानावरती खेळताना देखील बघायला मिळतात फायनलचा सामना. यस थँक्यू. न जातीसाठी न पातीसाठी महाराष्ट्र पोलीस काम करतो महाराष्ट्राच्या मातीसाठी ही ओळख आहे महाराष्ट्र पोलिसांची आणि त्या सेवेमध्ये असणारे संतोषजी तळकर हे सरसंघासोबत जोडले गेलेत आणि फायनलमध्ये खेळताना इथे आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. यावेळी रिव्हर्स फटका आहे. फटका अफलातून आहे. बॉल सीमारेषेच्या पार आहे आणि इथे जातोय शानदार जानदार बहारदार दिगंबरचा ब्रँडेड रिव्हर्स षटकार. शॉट लाजवाब. झेल घेण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस लागू आहे आणि बक्षीस घेण्यासाठी ज्याने झेल पकडलाय त्यानेच यायचंय कारण आम्ही तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कॅच केलंय जेव्हा तुम्ही कॅच घेतले. या अफलातून शॉट दिगंबरचा रिव्हर्स फटका. कौस्तुभ हातीसकर या कॅचचे विनर ठरतायत कौस्तुभ हातीसकर. दिगंबरचा रिव्हर्स फटका 6 धावा. जबरदस्त कामगिरी माझ्या भावा. यावेळी सॉफ्ट हँडचा केलाय वापर. प्लेड केलं बॉलला. 1 रन इथे बेल. कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते यावेळी 10 अंकावरती. क्रिकेटचा हा सोहळा, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं द्वंद्व, बॅट आणि बॉल यांच्यामध्ये चाललेली ही लढत तिथे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुविचार तर दुसऱ्या बाजूला संतोषजी तरळकर.
सुविचार यांचा पुढचा चेंडू संतोष यांच्यासाठी यावेळी फेकला गेलेला बॉल आखूड टपवता भिरकवलाय आणि चेंडूला दवडलंय कुठे तर सीमारेषेच्या पलीकडे. इथे आपल्याला पाहायला मिळतो शानदार जानदार PPL मोरिया मोबाईल चौकार. फटका लाजवाब होता आणि अतिशय अप्रतिमरित्या कन्वर्ट केलं त्याला. ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केलाय अतिशय शानदार आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचते ती यावेळी 14 अंकावरती. बॉलिंग पार्कवरती सुविचार. नेक्स्ट बॉल फॉर संतोष. अफलातून फलंदाजी. आक्रमण करायचंय आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. पुढचा चेंडू यावेळी बॅकफुटवरती ऑन कॅट करतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक काय 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड करेल. तत्वर इथे मिळेल ती 1 रन. षटक क्रमांक पहिलं इथे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते बिनबाद 15 धावा. बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय तो यतीश. 5 पर्व तो फायनल खेळताना पाहायला मिळालाय आणि एक रेकॉर्ड या यतीशच्या नावावरती जरूर पाहायला मिळतंय. परंतु हे 6वं पर्व यशस्वी ठरेल का याच्यासाठी 6व्यान तो फायनल मध्ये एंटर झालाय. परंतु विजेता बनतो का ते इथे पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला इथे संतोष आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 34 धावांची आवश्यकता. 30 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण असताना यावेळी सर्वांचं लक्ष यतीश बिर्जेच्या या षटकाकडे असेल. दिगंबर कमाल धमाल फलंदाजी दिगंबरची पाहायला मिळाले. त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल येस परफेक्ट जॉब होता. गती कमी होती. बॅटची एज घेतली. लेग साईडला बॉल इथे ट्रॅव्हल झालाय. विजय प्रॉपरली बॉल गॅदर करू शकला नाही. 1 रन इथे प्राप्त केली गेले. एक चांगलं रनिंग कॉर्डिनेशन दिगंबर आणि संतोष यांच्यामध्ये पाहायला मिळाले. बॅटची एज घेतली. अलॉंग द कार्पेट चेंडू लेग स्लिपला ट्रॅव्हल झाला होता. संतोष विजय बॉलपर्यंत पोहोचेल तद्वर घेतली गेलेली 1 रन. दिगंबरने चपळाई दाखवली. स्ट्रायकिंग एंडला तो इथे दाखल झालाय. यतीश बिर्जेचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तोही ते सज्ज होतोय. यावेळी बॅकफुटवरती अनकॅट करतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फील्ड करेल आणि याही चेंडूवरती घेतली जाईल ती 1 रन. कारण आपण परफेक्टली आपण ज्या टार्गेटनी जातोय ते अतिशय योग्य पद्धतीने जी रिक्वायर्ड रन रेट पाहिजे ती इथे मेंटेन केली जाते. त्यामुळे कोणताही धोका इथे स्वीकारला जात नाहीये आणि यतीश बिर्जे सारखा बातंबर खेळाडू समोर आहे त्यामुळे रिस्क इथे घेतली जात नाहीये. यावेळी बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा याही वेळी प्रयत्न. मॅच एज घेतले. जरा संतोषसाठी जोरदार टाळ्या. पंचांच्या निर्णयाची त्याने वाट पाहिली नाहीये. सरळ आपल्या डगआउटचा रस्ता त्याने इथे धरलाय. ही खिलाडी वृत्ती महत्वाची आहे कारण समोरचाही खेळाडू तेवढेच प्रयत्न करत असतो जेवढे मी माझ्या संघासाठी करत असतो. आणि इथे बॅटची एज घेतलेली त्यांनी पाहिली होती आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता सरळ आपला वाट इथे आपली त्यांनी धरले. आणि हे खेळाडू खूप अशा प्रकारचे खेळाडू खूप महत्वाचे असतात कारण खिलाडी वृत्ती दाखवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण काही गोष्टी पंचांच्या नजरेखालून चुकल्या जात असतात. परंतु ज्यावेळी एखादा असा खेळाचा सन्मान राखणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो ना तेव्हा तो विजय हा क्रिकेटचा असतो आणि हा क्रिकेटचा विजय करणारा आमचा संतोष या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता सरळ डगआउटच्या दिशेने परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो निनाद पाटील. गावखडीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि सेमी फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका. क्वालिफायर 1 मध्ये अतिशय धमाकेदार फलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गेम चेंजर तो ठरला. मॅच विनर तो ठरलाय आणि पुन्हा एकदा 1 डाऊनला तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समोर आहे यावी यतीश बिर्जे. निनाद फील्डवरती नजर देऊन इथे होईल सज्ज. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावी ऑब्रेक होता. उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉल पर्यंत परंतु यावी काय घडलंय. निसटलाय बॉल. सुटले कॅच आणि मिळाल्या 2 धावा. तो यावी निनाद पाटील याला ऑन साईडला हुक करायचा होता बॉलला. बॅटची एज घेतली. उंच हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल. डीपला होता क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. 30 यार्ड सर्कलमध्ये आला. बरोबर बॉलच्या खाली येताना तो पाहायला मिळाला परंतु कॅच मात्र पूर्णत्वास नेऊ शकला नाही. निसटला झेल आणि इथे मात्र एक संधी मिळाली ते निनाद पाटील याला. स्ट्रायकिंग एंडला निनाद पाटील असताना बॉलिंग मार्कमध्ये यतीश. नेक्स्ट बॉल
येस यावेळी ऑफब्रेक होता लावून कार्पेट खेळलाय डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय राहुल तिथे पाहायला मिळेल बॉलवरती येईल आणि थ्रो करेल तद्वारे इथे एकच रन घेतली जाईल आणि त्याच दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये दाखल ठिकाणी झालेत सन्माननीय युवासेना- युवासेना तालुका प्रमुख तुषारजी साळवी साहेब आपल्या या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे युवा नेतृत्व हे यावेळी आपल्या मंचावरती आपल्या सोबत जोडले गेले युवासेना तालुका प्रमुख सन्माननीय तुषारजी साळवी यांचं या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आगमन PPLच्या 11व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत धमासान युद्ध बॅट आणि बॉल मधलं धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा अजूनही 29 धावांची आहे इथे आवश्यकता दरम्यान यावेळी आखूड टप्पा होता स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे बॉल हो इथे सेकंड अटेम्प्ट ही इथे नाकाम ठरलाय आणि निसटलाय पुन्हा एकदा इथे झेल यतीश नाराज आहे कारण आतापर्यंत 2 झेल महत्वाचे इथे निसटलेत ज्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघासाठी धोकादायक ठरू शकतात परंतु नशिबाची साथ मात्र यतीशला मिळाली नाही परंतु नशीब यावेळी मात्र साथ देते तर यावेळी दिगंबर याला एक दराने ते संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल धावसंख्या पोहोचेल 21 2 ओव्हर आफ्टर 1 विकेट ट्रॉफी फायटर ही ते प्रयत्न करताना पाहायला मिळालाय दरम्यान आणि या कुठेतरी- ठिकाणी युवासेना तालुका प्रमुख एक अँग्री यंग मॅन अशी त्यांची ओळख आहे ते आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख तुषारजी साळवी यांचं या ठिकाणी आगमन झाले मी त्यांचं पावस प्रीमियर लीग शिवसेना युवासेना पुरस्कृत पावस प्रीमियर लीग PPL T6 2025 या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो धन्यवाद दिगंबर स्ट्रायकिंग एजला असताना सुविचार वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक गुडलेनचा बॉल होता ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय बॉल फील्ड करेल त्यावर 1 रन दिगंबरने इथे प्राप्त केले स्ट्राईक रोटेट केले जात आहेत एकमेकाला चांगली साथ दिली जाते एकमेकाला चांगला कॉल दिला जातोय दॅट्स कॉल क्रिकेट चौकार षटकार लगावला म्हणजे क्रिकेट नाहीये तर सिंगल डबल घेत लक्षाची वाटचाल लक्षाकडे वाटचाल करणं म्हणजे क्रिकेट आहे आणि ते बहारदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडनं आपण पाहतोय यावेळी फेकला गेलेला बॉल यावेळी स्क्वेअरला कंपायरला क्रॉस करून चेंडू डीपला जाईल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले तिथे थोडीशी गंमत झाली आहे परंतु इथे मात्र एकच धाव घेण्यात सफल ठरले आहेत ती ही जोडी दिगंबरच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 रन धावसंख्या पुढे सरकली आणि इथे पोहोचली 1 गडी बाद 23 या अंकावरती संयमी फलंदाजी यावी करताना दोन्ही फलंदाजी ते पाहायला मिळाले जरूर कारण संतोष तरळकर कॅच आडून माघारी परतलाय सुविचार पुढचा चेंडू घेऊन यस यावी कट करण्याचा होता इथे विचार बॅट बॉलचा संपर्क नाही आहे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय जो सामावतोय यावी विजय याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला दिगंबर एक लाजवाब फटका रिव्हर्स अटेम्प्ट करून लगावलेला षटकार आणि त्यानंतर त्याला शांत ठेवलं गेले पुन्हा इथे बिगिन केलं स्ट्रेट खेळ आहे यावी लॉंग ऑफचा खेळाडू बॉलवरती येतोय आणि इथे फील्ड करेल थ्रो करेल 1 रन घेतली गेले दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला होता निनाद पाटीलने परंतु त्याला मात्र इथे साथ दिली नाही कॉलला रिप्लाय दिला नाहीये तो यावी दिगंबर 1 रन संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 24 धावा अजूनही 25 धावांची इथे आहे आवश्यकता षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं फिरकीचा जादूगर सुविचार ऑन दी मार्क अजूनही 2 चेंडू इथे बाकी असताना यावी आडव्या बॅटने केलाय वार बॉल जातोय सीमारेषेच्या दरम्यान यतीश बिर्जे तिथे पाहायला मिळाला बॉल फील्ड करतोय आणि यतीशच्या हातामध्ये जेव्हा बॉल जाईल तेव्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा इथे धोका स्वीकारणार नाहीये ही जोडी आणि तेच इथे आपण पाहिलं एकच रन इथे प्राप्त केली गेली आणि एका धावेने धावसंख्या 25 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचते सुविचार यावी अचूक लाईन लेंथ मध्ये मारा करतोय परंतु यावेळी दिगंबरची विकेट खूप महत्वाची ठरेल यावेळी शफल झालाय उंच हवेमध्ये आहे बॉल विजय येतोय बॉल खाली आणि घेतोय कॅच दिगंबरच्या खेळाचा इथे अंत होईल दिगंबर यावी माघारी परतेल आणि दुसरा धक्का इथे बसतोय तो SR11 संघाला षटक क्रमांक समाप्त झालाय यावी 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा समीकरण आता राहिले 18 चेंडू आणि 24 धावा काय घडणार काय बिघडणार कोणता संघ या 11व्या पर्वाचा विजयी ठरणार आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये तोपर्यंत आपण जाऊया डीजेच्या माध्यमातून मधुर दुनियेकडे संगीतमय दुनियेकडे आमचे आणखीन एक सहकारी सुमित नाईक या ठिकाणी उपलब्ध आहेत आलेले आहेत त्यांना विनंती असेल की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचे सुमित नाईक
त्यांना विनंती असेल कृपया मंचावरती यायचंय. डीजे यस, बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल झालाय यतीश बिरजे व येथे दुसरा आणि संघाकडून चौथं षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना यतीशचा पहिला बॉल निनासाठी यावी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. ऑन साइडला बीट करण्याचा केला गेला प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, पकडतोय झेल आणि संपतो इथे निनाद पाटीलचा खेळ. आणखीन एक मोहरा डगआउटच्या दिशेने इथे परतेल. इनवाईट केलं बिगिटला, शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडला भितकवण्याचा केला प्रयत्न, क्षेत्ररक्षक सजवला गेला होता, ठेवला गेला होता कॅचिंग पोझिशन्स वरती आणि त्याच्या माध्यमातून पकडला गेलेला एका फ्लातून झेल. निनाद पाटील डगआउटच्या दिशेने परतोय. आणखीन मोहरा, एक मोहरा इथे गारज झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत प्रवेश करतोय तो म्हणजेच पंकज. पंकज यावी मैदानाच्या आतमध्ये करेल प्रवेश. सर्वात तगडा अनुभव या खेळाडूकडे, अनेक मैदानं यानं गाजवलीत आणि अनुभवाबरोबर या क्रीडांगणाचा बेताज बादशाह राहिलाय. या 11व्या पर्वामध्ये याचा दमखम वारंवार आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळालाय आणि तारणहार ठरलाय. ज्या ज्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय त्या त्यावेळी पंकजने आपला अनुभव दाखवून दिला, आपला बहरलेला खेळ इथे दाखवून दिलाय. असा महत्वाचा मोहरा SR11 संघाचा यावेळी पंकज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार आहे तो या सामन्याचा. आणि दरम्यान नॉन स्ट्राईकला आयकॉन प्लेअर अहमद दाखवा, बिग हिटर, या मैदानाचा बेताज बादशाह. नॉन स्ट्राईक इनला असताना यतीश बिर्जेचा हा पुढचा चेंडू. या सॉफ्ट हँडी ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल इथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलवरती. 1 रन इथे घेतली जाईल, एकाच धावेवरती मानलं जाईल ते समाधान आणि एका धावेने धावसंख्या पोहोचते ती यावी 26 या अंकावरती 26. अजूनही 23 धावांची आहे ती आवश्यकता. यावी आयकॉन वर्सेस आयकॉन. एका बाजूला अहमद दाखवा तर दुसऱ्या बाजूला यतीश बिर्जे. कोण कुणावरती ठरणार सरस, कोण कुणा विरुद्ध ठरणार भारी. भारी नाही, लय भारी पाहायचंय. यावी मैदानाच्या आतमध्ये यतीश पुढचा चेंडू घेऊन यावी बॅकफुटवरती येतोय, कट करतोय, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. 1 रन सहज घेतली जाईल. एक चांगलं कॉर्डिनेशन इथे अहमद आणि पंकज यांच्यामध्ये पाहायला मिळालं, कारण पंकज नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिटनेस महत्वाचा आहे, परंतु या खेळाडूने विशेष लक्ष आपल्या फिटनेसवरती दिलंय. एज नो मॅटर. यतीश पुन्हा एकदा मंच बॉलिंग मार्कमध्ये इथे सज्ज होतोय. मित्रांनो, एखादी स्पर्धा जेव्हा आपण सक्सेसफुल करत असतो, कारण जेवढं महत्त्व आपण सर्वांना देतो तेवढंच महत्त्व इथे पंचांनाही असेल, कारण पंचांच्या माध्यमातून ही बहारदार कामगिरी ते पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत होता. कोणताही दबाव त्याने घेतला नाही. जे योग्य आहे तो योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला गेला आणि त्यामुळेच या स्पर्धा सक्सेसफुल होत असताना कोणताही वादविवाद इथे पाहायला मिळाला नाही आणि पंचांच्या निर्णयाचं इथे स्वागतही केलं गेलं. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो दोन्ही पंचांसाठी होऊन जाऊ द्या. अतिशय शानदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाले आणि ही ट्रॉफी सक्सेसफुल होत असताना त्यांचंही तेवढंच महत्त्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून इथे पार पाडली गेली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार. पॉवर्स प्रीमियर लीग 11व्या पर्वामध्ये आपण दिलेल्या सहभागाबद्दल आणि आपण दिलेल्या योगदानाबद्दल आणि आपण केलेल्या या कामाबद्दल आम्ही आपल्याला सॅल्यूट करतोय. यस, यावी बॅकफुटवरती येऊन कॅट केलाय. गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय, बॉल गॅदर करेल, थ्रो करेल. तद्वर घेतली गेली ती 1 रन. 1 धाव पुढे घेत आपल्या संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करताना ही जोडी इथे पाहायला मिळाली. एक सेन्सिबल क्रिकेट इथे आपण अनुभवतोय आणि हे महत्त्वाचं आहे, कारण यतीश बिर्जेसारखा मातब्बर गोलंदाज समोर आहे, त्यामुळे रिस्क घेण्याचा इथे प्रश्नच येत नाहीये
आणि तो रिस्क इथे घेतली जात नाहीये. यतीश पुढचा चेंडू वाईट लाईन यॉर्गोदा सॉफ्ट हँडचा वापर केला. कव्हरच्या दिशेने खेळला गेला फटका. थोडा काळ हवेमध्ये होता जरूर, परंतु वन बाउंड चेंडू इथे गॅदर केला जातोय. थ्रो केला जाईल आणि त्याच दरम्यान षटक क्रमांक समाप्त झाले ते यावी चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 31 रन. 12 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण इथे राहिलंय. 12 चेंडू 17 दरम्यान इथे चालली मीटिंग चर्चा, कारण 12 चेंडू आणि 18 धावाचं समीकरण अहमद नाकवा आहे. आयकॉन प्लेअर मैदानाच्या आतबरोबर त्याचबरोबर पंकज तगडा अनुभव आहे आणि 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहिला आहे आणि या 12 चेंडूंमध्येच आपल्याला कळणार आहे 11व्या पर्वाचा मानकरी कोण ठरणार. आणि 2020च्या जशी आपण ICCची 2020चं वर्ल्ड कप पाहतो त्याच दर्जाची आणि त्याचीच कॉफी असलेले हे चषक इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच हे PPLचा हा चषक आहे 11व्या पर्वाचा आणि या विजयाच्या चषकावरती नाव कोणत्या संघाचं कोरलं जाणार हे येणार आपल्याला 12 चेंडूमध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला विनंती राहील सामना संपल्यानंतर आपला जल्लोष मंचाच्या समोर येऊन उभं राहून करायचं आहे आणि त्याचबरोबर सर्व क्रिकेट रसिकांनाही विनंती राहील. आतापर्यंत आपला उदंड प्रतिसाद आम्हाला इथे मिळाला आणि आतापर्यंत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. तसेच मोठ्या संख्येने आपण बक्षीस वितरण सोहळ्यासाठीही आपली उपस्थिती द्यायची आहे आणि आपल्या खेळाडूचा गौरव करण्यासाठी आपली उपस्थिती आम्हाला इथे प्रार्थनीय राहील. यावेळी फेकला गेलेला बॉल पुन्हा एकदा ऑनसाईडला भिरकवण्याचा प्रयत्न. स्टिकरवरती आदळतोय बॉल. 5 लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल 30 यार्ड सर्कलमध्ये आणि त्याच दरम्यान यष्टिरक्षक विजय तिथे जाऊन बॉल गॅदर करतोय. 1 रन इथे मिळाली. एका धावेने धावसंख्या पोहोचले ते यावी 32 या अंकावरती. येणारे चेंडू आहेत 11 आणि धावांची गरज आहे ती इथे 17. योगेश पाटील ऑन दी मार्क. बॉलिंग मार्क मध्ये योगेश आहे. अहमद दाखवा स्ट्रायकिंग एंडला. आखूड टप्पा आहे. उंच हवेमध्ये खेळला गेलाय बॉल. हवेमध्ये आहे. गोलंदाज पोहोचण्याचा करतोय प्रयत्न. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला आणि दुसरी धाव इथे यशस्वीपणे प्राप्त केली गेले. फटका मिस झाला होता. थोडासा निराश आहे तो अहमद दाखवा आणि यावी पंकज त्याच्यासोबत थोडीशी चर्चा करेल कारण महत्त्वपूर्ण सामना आहे आणि तेवढाच दबाव यावी फलंदाजावरतीही आहे. अहमदने इथे बिग हिट करण्याचा केला होता प्रयत्न. बॉल उशिराने बॅटवरती आला त्यामुळे एज घेतली. उंच हवेमध्ये पाहायला मिळाला आणि गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही ते करताना आपण पाहिला होता. धन्यवाद राजा दादा. या ठिकाणी आपले पत्रकार मित्र लोकमतचे आमचे मित्र दिनेशजी कदम यांचं या ठिकाणी स्वागत होतं. मी त्यांना विनंती करतो की कृपया व्यासपीठावरती यायचंय. दिनेश कदम लोकमतचे आपले पत्रकार मित्र. तर पुन्हा एकदा जाऊया राजादादा देसाईंकडे. यानंतर खेळला गेलेला फटका पॉवर बाज आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. अफलातून शॉट आहे. अहमद दाखवाचा ब्रँड आहे. अहमद दाखवाचा तडक आहे. अहमद दाखवाचा धमक आहे. अहमद दाखवाचा हा ब्लास्ट आहे. षटकारला गावलाय. सामना लवकरात लवकर समाप्त करण्यासाठी चाललेला प्रयत्न अहमदचा. पुन्हा एकदा लो फुल्डर बॅट वरती घेतला. डीप मिड विकेटला राहुल आहे. करत नाही चूक पकडतोय झेल आणि संपतोय इथे अहमद दाखवाचा खेळ. महत्वपूर्ण विकेट ही ठरेल का हे इथे आपल्याला येणारा काळ सांगेल. परंतु गेम चेंज करण्यासाठी जी एक विकेट महत्वाची होती ती इथे मिळाले. अहमद दाखवा इथे झेल बाद झालाय. कमबॅक होईल का? कमबॅक करावा लागेल कारण इथे महत्वपूर्ण जो गेम चेंजर होता, जो आयकॉन होता, तो या डगआउटच्या दिशेने परतलाय. धावसंख्या आहे 40. धन्यवाद राजा दादा. दरम्यानच्या काळात आम्हाला जे आयोजक या ठिकाणी लाभले आहेत, प्रायोजक लाभले आहेत, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. मुधाई ॲग्रो एजन्सी, रासायनिक खते, कीटकनाशके, बी बियाणे मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे आदिनाथ स्क्वेअर जवळ रत्नागिरी TRP आमचे तांबे शेठ यांच्या माध्यमातून यांचे देखील खूप खूप आभार असतील. त्याचप्रमाणे MMM चे मुसद्दीक मुसा मुकादम, त्याचप्रमाणे आदिष्टी ॲग्रो सर्व्हिसेस, शिवा मोटर्स, त्याचप्रमाणे श्री महाकाली डेकोरेट प्रमाणे मोरिया मोबाईल्स आणि मोरिया मोबाईल्स आठवडा बाजार आणि मोरिया इलेक्ट्रॉनिक्स क्रीडा संकुलच्या समोर, त्याचप्रमाणे राम जानकी साहित्य रिसॉर्ट यांचे देखील खूप खूप आभार असतील. त्याचप्रमाणे रुपेशजी कीर,
देवेंद्र पाटील या सर्वांचे या ठिकाणी खूप आभार. त्याचप्रमाणे युवा स्पोर्ट्स प्रवीण पवार यांचे देखील खूप खूप आभार. आणखीन एक 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. बिंदियामेन मैदानाच्या आतमध्ये आला, पहिल्या चेंडूवरती हल्ला केला आणि 6 धावांचा डल्ला त्याने इथे मारलाय. काय फटका सजवला बिंदियामनने, जणू काही तो डगआउट मध्ये सेटच होऊन आला होता की काय. अफलातून फलंदाजी, सामना विजयाच्या दिशेने इथे जातोय. SR11 विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना इथे 3 धावांची आहे आवश्यकता. सपोर्टर सज्ज झालेत आपल्या संघाचा जल्लोष करण्यासाठी. मैदानात कोणी जायचं नाही. सामना संपायच्या आधी कोणी मैदानात जायचं नाहीये, कृपया सर्वांना विनंती असेल. यस 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 सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. बिंदियामन स्ट्रायकिंग एंडला, पब्लिकला कळून चुकलंय. बिंदियामन इथे मॅच संपवण्याचा करणार आहे प्रयत्न. आणि या दरम्यान फेकला गेलेला बॉल, ओहो इथे उंच हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉल खाली आणि पकडली गेले कॅच. बिंदिया डगआउटच्या दिशेने परतेल. आणखीन एक मोहरा इथे गारज झालाय. सामना समाप्तीच्या दिशेने आहेत. जे दर्शक बसलेत ते उभे राहिलेत आणि जे उभे आहेत ते मात्र इथे जल्लोष करू लागलेत. कारण हा अंतिम सोहळ्याचा अंतिम मुकाबला आणि अंतिम मुकाबल्यामध्ये रिक्वायर आहेत त्या 3 धावा. 3 धावांची आहे ते गरज. या आणि ही ठिकाणी गरज दादा जे पारितोषिक जारी केलं होतं ग्राउंडच्या बाहेर, जो कॅच झेल घेईल चिंतामणी पावसकर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जारी झालंय. मित्रा नाव सांगा. साहिल तोसकर हा 100 रुपयेचा कॅशचा विनर ठरलाय. थँक्यू. यस खूप सारे पुरेपूर आनंद घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू तर मैदानाच्या बाहेर दर्शक. आणि हे फक्त आणि फक्त PPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. PPL पावस प्रीमियर लीग, ज्याला आहे आम्हाला गर्व. असा आहे आमचा 11वं पर्व. तीन धावांची आहे ते अजूनही आवश्यकता. 6 चेंडू आणि 3 धावा. समर्थ ट्रॉफी 2022 समोर सुविचारची टीम होती. 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि सुविचार गेम चेंजर बनला होता आणि या स्टेडियमवरती झालेल्या सामन्याचा विजेता ठरला होता तो संघ. त्यामुळे सुविचारने ही किमया समर्थ ट्रॉफीमध्ये 2022 मध्ये केले. परंतु या क्रीडांगणावरती तीच किमया पुन्हा एकदा सुविचारच्या या संघाकडून होईल का? 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. विशूची इथे चर्चा होईल. विशूच्या हाताला इजा झाले, दुखापत झाले, तरीही तो मैदानाच्या आतमध्ये आहे. जरा विशूसाठी पण जरा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जातात. कारण आपल्याला दुखापत झाले, परंतु आपल्या संघासाठी, या क्रिकेटवरच्या प्रेमासाठी आणि आपला संघ विजयी होण्यासाठी तो यावेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. हे समर्पण खूप महत्वाचं आहे. क्रिकेटसाठी वेळ बनावं लागतं. वेळ आपोआप निर्माण होत नाही मित्रांनो, त्यासाठी वेळ बनावं लागतं. काम धंदा, फॅमिली, परिवार, मित्रपरिवार सगळं सांभाळून आपल्याला हा क्रिकेटचं वेळ जपावं लागतं. खूप जणांच्या काही बोलणी ऐकावी लागतात, परंतु क्रिकेट मात्र आपल्याला जपावं लागतं आणि ते जपलं गेलं या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. फेकला जाणार हा बॉल यावी यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिस्टेक झाली, चूक नाही तर गुन्हा झाला आणि त्यानंतर इथे ओव्हरथ्रो पाहायला मिळालाय. परंतु यावी एकच रन इथे मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचले पुढे आणि पोहोचते ती यावी वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा इथे मिळतील. एका विनिंग रनची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशू, इम्पॅक्ट प्लेअर यावी मैदानाच्या आतमध्ये आणि याच्या माध्यमातून विनिंग रन पाहायला मिळेल का? बॉलिंग मार्ग मध्ये लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि इथे ठोकलाय क्षेत्ररक्षक आहे. जेल पकडला जातोय. इथे जेलबाद झाला खेळाडू. आणखीन एका विकेटचं झालं इथे पतन. एका धावेची आहे आवश्यकता आणि दर्शकांची एक्साइटमेंट बघा. एका धावेची आवश्यकता. ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये घुसले, परंतु मित्रांनो अजूनही सामना संपलेला नाहीये. काही घडू शकतं, कारण असाही सामना आपण बघितलाय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये मेडन ओव्हर आलेली पण आपण बघितले. त्यामुळे या मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं मित्रांनो.
एक रन हवे. विशूला फक्त एक सिंगल घेऊन मॅच विन करायची होती, परंतु तो MS धोनी स्टाईल मध्ये षटकार ठोकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला आणि इथेच तो फसला. कॅच होऊन बाहेर येऊन बसला आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो न्यू बॅटर ओमकार लाड. आणि जणू काही ही विनिंग रन ओमकार लाडच्या नावावरतीच देवाने काही नोंद केली होती आणि त्याचमुळे विशू मैदानाच्या बाहेर आला आणि ओमकार लाड मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि ही आठवण राहील ओमकार लाडसाठी. आपण पॉवर्स प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वामध्ये जेव्हा माझ्या संघाला एका रनची आवश्यकता होती त्यावेळी मी मैदानाच्या आतमध्ये आलो होतो. पॉवर्स प्रीमियर लीगचा हा बॉल सॉफ्ट हँडचा केला वापर आणि इथे मिळाले सिंगल रन. ओमकार लाडच्या नावावरती ही विजयाची रन, विजयाची मोहर आणि या संघ या चषकावरती नाव कोरणारा संघ ठरलाय. SR11 पॉवर्स प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि या 11व्या पर्वाचा महाअंतिम सोहळ्याचा महाविजेता ठरलेला संघ SR11.